रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये लोणी काळभोर परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला असताना संपूर्ण वडार समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना एकमुखाने जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले असल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद साठी शीतल सुजित कांबळे, पंचायत समिती गणातून रेश्मा काळभोर आणि अमोल टेकाळे रिंगणात आहेत. वडार समाजाच्या वतीने लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षात पक्षाने केलेली विकास कामे, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली सकारात्मक भूमिका यामुळे हा पाठिंबा देण्यात येत असल्याचं समाजातील नागरिकांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना समाजातील नागरिकांनी सांगितले की रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने काम केले आहे. वडार समाजाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी उमेदवार कायम पुढाकार घेतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले. समाजाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तसेच निवडून आल्यानंतर विकास कामांना अधिक गती देण्यात येईल असे आश्वासन उमेदवारांच्या वतीने देण्यात आले. वडार समाजाच्या या जाहीर पाठिंब्यामुळे लोणी काळभोर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक प्रचार यंत्रणा अधिक मजबूत झाली असून निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ज्या पार होत आहेत, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल त्र्यंबक टेकाळे असतील व सुजित प्रल्हाद कांबळे यांच्या पत्नी शीतल सुजित कांबळे. तसं तर सुजित भाऊंचा परिचय द्यायची गरज लोणी गावात कोणालाच नाही आहे. त्यांचं जे सामाजिक काम आहे, राजकीय क्षेत्रातलं काम आहे, त्या कामाच्या जोरावर व त्यांचा जो दांडा संपर्क आहे आणि त्याचसोबत अजितदादांची जी विकास कामं आहेत, तसेच शिरूर हवेलीचे जे कार्यसम्राट आमदार आहेत माऊली आबा कटके यांनी जी विकासाची गंगा या शिरूर तालुक्यात आणलेली, शिरूर हवेली तालुक्यात, या सर्व गोष्टींवर निकष दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे तिन्ही उमेदवार आहेत हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत, याच्यात काहीच वाद नाही. आणि ह्यावेळेस जी अजितदादांचं जाण्याची जी पोकळी तयार झालेली आहे, ती पोकळी या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मार्फत थोड्या का होईना प्रमाणात ही भरून निघणार आहे, याच्यात काहीच वाद नाही आहे. दादांना एक श्रद्धांजली म्हणून आज प्रत्येक नागरिक हे घड्याळाचंच बटन दाबणार आहे, याच्यात काहीच वाद नाही. रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम, लोणी काळभोर. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.